नमस्कार, मी सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर मध्ये खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट आहे SSN या व्हरायटीचा. गेली 2 वर्ष या द्राक्ष बागेला कुठल्याही प्रकारचे द्राक्षगड लागले नव्हते, कारण की ह्याची जी बुड आहे, बुडाची साईज आहे ही योग्य बनलेली नव्हती. पण ऑक्टोबर छाटणीच्या दरम्यान या वर्षी अनेक द्राक्ष बागायतदारांना जो फटका बसलेला आहे, द्राक्ष बागेला घड नाहीत असा, पण या द्राक्ष बागेमध्ये उत्कृष्ट असं नियोजन केल्याने एप्रिल छाटणी दरम्यान ते नियोजन आम्ही केलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून आज रोजी प्रति झाड 35 ते 40 एवढ्यापर्यंतची द्राक्ष घड संख्या प्रत्येक झाडास पाहावयास मिळत आहे. आणि हे उत्कृष्ट नियोजन आमचं एप्रिल छाटणीमध्येच झालं होतं, ज्यामध्ये आम्ही कर्बनत्र यावरती काम केलं. त्याचबरोबर सूक्ष्म घड निर्मितीच्या अनुषंगाने ज्या आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशच्या लेवल या प्लॉट मध्ये माती परीक्षणाचा अहवाल घेऊन त्यानुसार आम्ही इथं काम केलं. आणि तिथंच ही जी छाटणी होती, एप्रिल छाटणी दरम्यान जो पाऊस काळ होता, भरपूर पाऊस झाला होता, त्यामध्ये एक खुडा करण्याची गरज आम्हाला पडली. तिथेच आम्हाला समजलं की या द्राक्ष बागेला भरपूर म्हणजे द्राक्ष फ्रुटफुलनेस होणार आहे, द्राक्षगड लागणार आहेत. म्हणजे यावर्षी बऱ्याच जणांचा खुडा झालेला आहे. सबकेनच्या नंतर जो आपण टॉप करतो तो बऱ्याच जणांचा झालेला नाही, परंतु या बागेमध्ये ते काम झालेलं होतं. त्या अनुषंगाने प्रत्येक झाडास पण इथे सुरुवातीला ऑक्टोबर छाटणी दरम्यान आम्हाला समस्या जाणवली की बाबा घड पांढरे पडतायत. त्या अनुषंगाने आम्ही तिथे 1 ते 20 दिवसामध्ये जे फार्मिंग क्रॉप केअरच्या अनुषंगाने प्रॅक्टिस केली, तिथं कुठल्याही प्रकारचा घड आम्ही जिरू दिलेला नाही आणि तिथं आम्ही प्रत्येक घडा वाचवलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आज रोजी बाग ही भारदार भरपूर घडसंख्या घेऊन आहे. आता शेतकऱ्यांना मी सांगितलं होतं की थोडं आपण घडसंख्या कमी करूया, कारण की आपल्या बुडाची साईज तेवढी नाही, परंतु त्यांनी या वर्षीचा जो रेट राहणार आहे त्या अपेक्षेने ऐकलेलं नाही आणि भरपूर घडसंख्या ठेवलेली आहे. निश्चितच त्यासाठी देखील आम्ही फॉस्फरस पोटॅश लेवलवरती अजून देखील काम करत आहोत. इथून देखील त्या गोष्टी गरजेच्या आहेत, जे की सल्फ्युरिक ऍसिड आणि फॉस्फरिक ऍसिड सोबत म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये हे 2 टाकून 1-1 किलो त्यातच आपल्याला DAP ची 1 बॅग 50 किलोची टाकायची आहे, 2 दिवस भिजत ठेवायची आहे आणि त्याची निवळी हे आपल्याला 60 दिवसानंतर हे काम आपण करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा देखील फुगवणीसाठी आपल्याला फायदा होतो. असंच जर का काम तुम्ही केलं तर निश्चितच आपल्याला द्राक्ष बागेमध्ये जो द्राक्षगड आहेत त्यांची फुगवण आणि त्यांची क्वालिटी योग्य बनवता येते. धन्यवाद.